I was connected this association through one of my best colleagues from Pune Pimpri Chinchwad. And मी तरी काम करावं असं आम्हाला वाटत होतं, परंतु त्याच्या अगोदरच आम्हाला माहिती मिळाली की सर हे याच्यामध्ये काम केलेले आहेत. सरांचं केंद्र शासनामध्ये असेल किंवा महाराष्ट्रातील आणि देशातील बरेचसे MP मेंबर ऑफ पार्लमेंट ज्यांच्यासोबत we have a good discussion about the welfare of the overall all the advocates. It is not a subject of only notary, but साहेबांचा हा विषय आहे that how to get a better schemes, how to get a betterment scheme from the government to the advocates. याच्यावर आमचं काम चालू. जय श्री राम, जय जितेंद्र, अस्सलाम वालेकुम. सन्मान्य व्यासपीठ, आमचे परममित्र गाववाले सगळे साहेब गुंगोले, सचिव ॲडव्होकेट आसिफ नफी साहेब, सन्माननीय व्यासपीठ, मला आज इथं आनंद होतो इथे येऊन मी बाळांना धन्यवाद देतोय. खरं तर आज मला चेन्नईला जायचं होतं, कारण मी महाराष्ट्र आणि गुरुवार नोकरी संघटना 20 वर्षापासून काम करतो. आपण कायद्याचं त्याबद्दल बोलू, पण आपण एक खेळीमेळीच्या वातावरणात सहज जसं एक दुसऱ्यांना होऊन मी आपण घरी बोलतो तसं मी बोलणार. नोकरी वकील बंधू भगिनींनो, ज्यांची वकिली चांगली चालत आहे, चांगली प्रॅक्टिस असेल, त्यांनी नोकरीच्या शिक्क्याला हात सुद्धा लावायचा ही नम्रपणे विनंती करतो. कारण काय ते सांगतो, तुमच्या विषय आपण मला इथं बोलवलं. मी माजी सरकारी वकील हायकोर्ट आहे आणि योगायोगाने अध्यक्षांना त्याबद्दल त्या दिवशी बोललो, फोन आला होता त्याचा. मी या बारचा मेंबर सुद्धा आहे. 2012 नंतर मी हायकोर्ट आणि सेंट्रल सुप्रीम कोर्टात काही अनुभव असे आले की आपल्या नोकरी वकील बंधू भगिनींसाठी काहीतरी करायचं. ते त्याचा साक्षीदार एव्हिडन्स ऍक्ट आहे, नोटरी करून दिली त्यांनी. त्या वकील साहेबांचे ते नोटरी वकील मित्र होते. वकील साहेब आले, जाधव साहेब आले, मला असं ते काम आहे, तुम्ही पैसे न घेता करून देणार ना ऍडव्होकेट म्हणून. परत त्यांनी पैसे नाही घेतले. नफी साहेब आले माझ्याकडे, साहेब असं माझ्या मित्राचं आहे, तुम्ही देऊन टाकले. पैसे घेतले त्या वकील साहेबांना काही वाटलं नव्हतं. सातारा पोलीस स्टेशन आहे पश्चिम महाराष्ट्रात. जेव्हा सरकारी वकील हायकोर्ट आम्ही असायचो, ते पोलिसवाले आम्हाला सपोर्ट करायचे. जेव्हा नोटरी झालो, काय घडलं तर बाजूला या, फक्त त्यांचा काय चिनी मिळते, काय तिथे ध्यान नसतो, काही माहीत नसतं. ते वकील साहेब म्हटले, अहो मी रुगापी केलेली आहे. पोलीस म्हणलं सॉरी आम्हाला माहिती. पण त्या भावाने काय केलं, हायकोर्टात आपलं त्यांच्या अगेन्स्टमध्ये की बाबा सातारा पोलीस स्टेशन तपास बरोबर करत नाही, हा तपास क्राईम ब्रांचकडे जावा. आणि स्पेसिफिक लिहिलं की नोटरी वकिलांनी कायदेशीर प्रूफ कॉपी केली नाही. आता त्या वकील साहेबांना ACP क्राईमचा फोन आला, त्यांना बोलवलं. त्यांना म्हटले तुम्ही रजिस्टर केले का? नाही.
मग त्यांना एवढा त्रास झाला, पण संघटना त्यांच्या पाठीशी होती. आम्ही तिथे तिथे काय घडलं नोटरी वकिलाविरुद्ध, ही पहिली संघटना महाराष्ट्रात गोवा नोटरी असेल, महाराष्ट्रात नाही भारतात सुद्धा काय प्रकार झाला तर तिथं आपण पोहोचलो आणि आपल्या नोटरी वकील बंधू भगिनींना आपण त्या कायद्याच्या जागा आपण तिथून काढतो. मित्र, एका कोर्टामध्ये मी स्वतः साक्षीला गेलो. 1 तास बोलू शकतो ना? 1 तास त्रासचे वकील आमचे जाधव साहेबांसारखे त्रास देत होते. रजिस्टर केलेली नोटरी, सर्व केलेली नोटरी, सारे कोर्ट पुन्हा पुन्हा म्हणतो की अहो नोटरी वकिलांचं काहीच नसतं. तुम्ही बघा देणार घेण्याची स्वाक्षरी आहे का? हो आहे. नियमानुसार त्यांनी रजिस्टर नोंद केलेली आहे का? आहे. पावती आहे. मला बरं वाटलं. काय फिटनेस बॉक्स म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारू का? बोला वकील साहेब. माझं नोटरीचं लायसन्स 2006 महाराष्ट्राचं. 2006 आणि 2013 पर्यंत एवढा त्रास झाला नोटरी वकिलांना. मी म्हटलं मला तसंच आहे. 2006 पासून 2013 पर्यंत आम्हाला कोणी आज जी आपण आपुलकी दाखवली, मी आपल्याला धन्यवाद देतो. मला याचं कारण काय? अध्यक्ष महोदय मला उत्तर दिलं, मी सुद्धा नोटरी वकील होतो आणि माझ्यावर 2दा गुन्हे दाखल झाले. पण याचं कारण काय? पैसा. अभ्यास न करणं. फार सोपं वाटतं हो. असे 25-50,000 रोज घरी घेऊन जायचो. बायको खुश, परिवार खुश, नवीन नवीन प्रकार, नवीन नवीन वेगळे घरी आणायचं. बायकोला वाटलं की हा आता कलेक्टर भारी झाला, रोज 50,000 असं कोणतं क्षेत्र आहे? या क्षेत्रात का आलो हेही सांगतो. मी जेव्हा एजीपी हायकोर्ट होतो, रविवारचा दिवस होता. एका IPS माझे मित्र होते, त्यांना एक शपथपत्र करायचं होतं. तर योगायोगाने त्या दिवशी हायकोर्ट बंद होतं, सुट्टी होती रविवारी. मग कोणीतरी सांगितलं सेशन कोर्टात वकील साहेब असतात. तर आम्ही गेलो त्यांच्याकडे. एका शपथपत्राला किती पैसे घ्यायचे, किती घेणार तुम्ही, किती घेणार? जोरात बोला, जोरात बोला. त्यांनी 5,000 मागितले. 5,000 म्हणजे संडे स्पेशल सुट्टीचा दिवस आहे, मला 5,000. मी बोललो त्या नोटरी वकील साहेबांना बोललो की मी आता एजीपी हायकोर्ट आहे, पण मी नोटरीचं लायसन्स त्याचे दिवस घेऊन एकच लक्षात घ्या, आपल्याला जे कायदेशीर नोटरी ऍक्ट मध्ये दिलेले 25 रुपयाचे तिकीट मिळते. आमच्याकडे पद्धत कशी आहे, मी तर नाही करत आता. देणार घेणाऱ्यांचे आम्ही फोटो लावतो, त्यांचे थंब घेतो, एव्हिडन्स जे असतात त्यांचे थंब घेतो. तो ऍडव्होकेट जे आहे विटनेस तो ओळखीचा असावा, हे अगोदर लक्षात. तुम्ही आयडेंटिफिकेशन ऍडव्होकेटचं घेतलं तर पोलीस तुम्हाला माफ करतील. एखाद्या वेळेस सेशन कोर्ट, सिनियर डिव्हिजन, पण जेव्हा हायकोर्टात जा तेव्हा सर्व तुम्ही त्या प्रक्रियेतून वाचू शकता. बिफोर मी हा शिक्का कुठं मारायचा, हा बिफोर मी
तुम्ही शिक्का कुठं मारायचा मित्रो? हा बिफोर मीचा शिक्का त्या शासकीय दस्तावेजावर मारा. मुंबईमध्ये मेट्रोपॉलिटन सिटी आहे, तिथं इंटरनॅशनल लेवलचं भरपूर चालते. त्याच्यासाठी एक अटेस्टेड बायचा शिक्का बनवा. अटेस्टेड बाय. कधी कधी काय होते, तो आउट ऑफ इंडिया असतो आणि दुसरा व्यक्ती तुमच्या समोर येतो आणि ते एक दुसऱ्याचे रिलेटिव्ह असतात. मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, आणि काही ट्रान्झॅक्शन जर त्याच्यामध्ये पैशाचा व्यवहार असला आणि पुढे जाऊन त्यांचं काहीतरी अनबन झाली, तुम्ही अडचणीत येता. इथं दुबईमध्ये दुबई शिक्का कसं मारला? अटेस्टेड बाय जर मानलं तर तो आपण तेवढी रीफ आपल्याला भेटू शकतो. हे फार लहान लहान गोष्टी आहेत. एक लक्षात ठेवा, डेली आपण 1000 रुपये आणि 5 डॉक्युमेंट बनवतो. एखादा डॉक्युमेंट तुमच्याकडून चुकीनं झाला, 200 ते 2 लाख रुपये झाला. ही फॅक्ट आहे. पोलीस सोडत नाही. मग ही जेव्हा आम्ही संघटन म्हणून काम करायला सुरुवात केली पूर्ण महाराष्ट्रात, आपल्या नवीन नोटी वकील बंधू भगिनींना हा अनुभव होऊन येऊ नये म्हणून ही संघटना धडपड करत असते. मी माझे जे मी कमवतो त्याचे 80% फक्त संघटना आणि नोटी वकील बंधू फक्त. छत्रपती संभाजीनगरहून बाय रोड येणे आणि बाय रोड परत जाणे, गाडी आहे रेंज रोवर, 10,000 डिझेल लागत आणि सोबत काय ते आपल्या संजय साहेब किंवा जाधव साहेब म्हणजे काहीतरी चांगलं खायचं, तुम्ही अध्यक्ष असाल मग तो खर्च वेगळा. सांगायचं तात्पर्य 2021चं बिल 2021चं बिल एवढा घातक होता. भारत सरकार एक बिल घेऊन येणार होते. जुन्या लोकांना, सिनियर लोकांना माहित असेल, नवीन नोटीबद्दल काही माहित नाही. तो बिल एवढा घातक होता. योगायोगाने मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचा लीगल सेलचा अध्यक्ष आहे, प्रदेश सचिव आहे. माझे मित्र तत्कालीन विधी मंत्री किरण रिजिजू होते. भारताचे नोटी वकिलांना माहित झालं की हा बिल पारित होणार आहे. ज्यांचे नोटरीचे 15 वर्ष झाले, भारत सरकार त्यांना रिन्युअल देणार. त्यांना फक्त 5 वर्षासाठी, नंतर ते रिन्युअल होणार नाही. बाबा आदरणीय विधी मंत्री किरण रिजिजूंना मी विनंती केली, बरेच खासदार माझे मित्र आहेत, या विषयावर कायदा मंत्री बोलणार नव्हते, त्यांना लोकसभेत बिल पारित करायचं होतं. मी म्हटलं साहेब, जेव्हा टाईम भेटला कायदा मंत्र्याचं आणि मी म्हटलं 30 वर्षात वकिली व्यवसायानंतर 10 वर्ष ओपन मध्ये असेल तर 10 वर्ष, किंवा आपल्या कास्ट मध्ये असेल किंवा भगिनी असतील त्यांना 7 वर्ष, आणि तुम्ही आता 15 वर्षात त्या वकिलांना जर रिटायर करत असाल तर ते नवीन नोटरी वकिलांना जे आले आपले कमीत कमी 2 ते 4 वर्ष त्यांना आपणच आलो त्या प्रक्रियेतून आपल्याला माहित आहे किती संघर्ष आहे, किती वेटिंग आहे. ते म्हणते मला काय माहित नाही, मी बिल पारित करणार. मग त्यांना 2.5 तास माझी त्यांच्यासोबत मी भांडलो, चर्चा केली. त्यांना म्हटलं की जर
आज तुम्ही या लोकांना घरी बसवत असाल, यांची बदवा घेऊ नका. युपीचे उद्या इलेक्शन आहे, त्यांच्या ते लक्षात आलं, लगेच त्यांनी आपलं तो बिल पारित होण्याच्या अगोदर ते आमचं निवेदन होतं. एडवोकेट सैयद सिकंदर अली, अध्यक्ष महाराष्ट्र एंड गोवा नोटरी एसोसिएशन, इनका निवेदन हम स्वीकार करते हैं और ये बिल यही रद्द कर. आव्हान केला पश्चिम महाराष्ट्रातून 80 भगिनी तिथे त्या एअरपोर्टवर होते. भारतात किती होते, पण कोणाला ते रिव्ह्यू भेटत नव्हतं. संघर्ष काय, संघटन काय, जेव्हापर्यंत आपण एकजूट होणार नाही तेव्हापर्यंत मला करून वाचवू शकणार नाही. तर कायदेशीर प्रक्रिया असेल, कायदा असेल, बरेच अभ्यास लोक असतील, ते अभ्यास करून नोकरी करत असतील. म्हणून महाराष्ट्र गोवा नोकरी संघटनेची 5वी परीक्षा पिंपरी चिंचवडला ठेवलेली आहे. मी आणि आदरणीय प्रसन्न वैराळे आम्ही दोघं सरकारी वकील हायकोर्ट होतो. मला लॉर्डशिप आज सुप्रीम कोर्टाचे लॉर्डशिप आहे, सिनियर जज आहेत तिथले. मी त्यांना विनंती केली, त्यांनी होकार दिला. विधी मंत्र्यांकडे गेलो, हेही माझे चांगले मित्र, त्याने हातच असं मारलं, नोटरी कुठून करता यार, म्हणजे तुमची किंमत काय. समजा एखादी 75 वर्षाची नोकरी केली आणि नवीन नोकरी वकील आणि ती हायकोर्टामध्ये काम करतात. दोघांचं व्हिजिटिंग काम जर कलेक्टरकडे गेला, सिनियर वकील साहेब कमीत कमी 2 तासापासून बसले आणि या मॅडम येऊन 5 मिनिटं झाले की नाही की त्यांना कॅबिन मध्ये अगोदर हायकोर्टाचे वकील म्हणून त्यांना बोलवलं. आपली गरिमा आपण आज ही दुर्दशा आहे. हाजी अली सारखे करू नका. नोटरी वकिलांचे हाजी अली सारखे झाले. मी भारतीय अध्यक्षांना विनंती करतो, अगोदर ते वकील आहे, नंतर नोटरी आहे, त्यांना बसण्यासाठी कमीत कमी प्रायमिसिस मध्ये जिथं आम्ही गेलो, मुंबईमध्ये जागेचा अभाव आहे, पण काहीतरी करू त्यांना एक जागी बसवा. फार वाईट वाटते हो, दिवसभर छत्री घेऊन तो बसतो, काही डॉक्युमेंट मारतो, काही करतो, व्हॅन मध्ये बसतात. हा स्वरूप आपल्याला बदलायचा आहे. म्हणून आपण 5वी परिषद आपण पुण्याला घेतोय, पिंपरी चिंचवडला. 9 ऑगस्टला मायलॉर्ड प्रसन्न वैराळे, विधी मंत्री, हायकोर्ट जस्टिस हेरे मॅडम, हायकोर्ट जस्टिस मारणे साहेब, हायकोर्ट जस्टिस डॉक्टर आरिफ शेख, पुण्याचे पीडीके, बरेच न्यायाधीश. आतापर्यंत आमचे जे संघटनेचे सदस्य झालेले ते 17,000 होते. आता प्रश्न पडला असेल आमच्या भगिनींना, 9 ऑगस्ट आहे, क्रांती दिवस आहे आणि त्या दिवशी रक्षाबंधन सुद्धा आहे, मग कसं यायचं आम्ही. अहो भावाला तर तुम्ही 5 दिवस राखी बांधता, राखीचा सण 5 दिवस तर कमी चालतो. तुम्हाला संधी आहे, तिथं येऊन प्रसन्न वैराळे साहेबांना राखी बांधा, विधी मंत्रीला राखी बांधा. आता भाऊ आमचे मंत्री आम्ही काय करायचं, त्यांच्यासाठी हेरे मॅडमला बोलवलं बाई म्हणून. वेळ काढा स्वतःसाठी. जेव्हापर्यंत तुम्ही प्रवास करत नाही तेव्हापर्यंत आपण काहीच करू. भारताच्या इतिहासात कोणत्याही नोकरी संघटनेला एवढं मोठं प्रोटोकॉल नाही. ही फार अभिमानाची गोष्ट की कशासाठी, कोणासाठी करतोय आपण, तुमच्या आमच्यासाठी. तुम्ही आम्ही नोकरी आहात, ती तळमळ जर तुमच्यात असेल. आणि काही वकिलांना मी पाहिलं एक दुसऱ्याशी स्पर्धा करून हे करतात,
म्हणून आपण करू, मी करतो म्हणून हे करतात. पण लक्षात घ्या, तर चुकीचा दस्तावेज असेल तर चुकीला माफी नाही. हे जेव्हा परत तुम्ही ध्येय आणि मला जे नोकरी जे बनलेले आहेत ना, आता कसे 15,000च्या आसपास नोकरी वकील आलेले. तुमच्या मेट्रो सिटी मध्ये काम भरपूर आहे, एक रेट फिक्स करा ना. पण करणार नाही, बरोबर आहे? करू शकत नाही आपण. पण संघटनेने हे काम केलेले आहे, जर चुकीचा नोटरी वकील दिसला त्याच्या विरुद्ध आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे आणि त्याला नोटरी सेलला आम्ही त्याचं आपलं सस्पेन्शन पाठवलं. म्हणजे तो परिणाम कसा झाला की जे करणारे होते, पुण्यात वकिलाचं नाव सांगत नाही, 5 रजिस्टर, 5 एका नोटरी वकिलाचं 5 रजिस्टर. झेरॉक्सच्या दुकानावर, चहाच्या दुकानावर, पानपट्टीवर, फ्रूट असेल आपण ते विकतात त्याच्या सेंटरवर असं होत असेल का? तुम्ही म्हटलं तुम्ही करता कसं असं मॅनेज एवढं? गावचे बाप निघाले, तेलकीचे बाप निघाले. तुम्ही ते म्हणलं काय वकील साहेब काहीच होत नाही. मी घरी काय करतो, कोऱ्या बांधवर साक्षी करतो, कोऱ्या दस्तावेजावर साक्षी करतो. मग तू मजकूर वगैरे बिफोर मी काय पद्धत आहे की नोटरी काय काय एटीएम आहे आपलं. जेव्हा त्यांचा गुन्हा दाखल काय केलं होतं, शपथपत्र, डुप्लिकेट टीसीचा साधा शपथ. ते डुप्लिकेट टीसीचं साधं शपथपत्र म्हणजे तुम्हाला आपल्याला वाटत म्हणजे आत येतात विद्यार्थी वगैरे पण आपण हिंदी घेऊ. पण मित्रांनो, त्याला ते शपथपत्र घेतलं, माणूस दुसरा डुप्लिकेट टीसी काढली, डुप्लिकेट टीसी त्या पासपोर्ट साठी लागते म्हणून त्याने ते सर्व प्रक्रिया पूर्ण झाली, पासपोर्ट सुद्धा आला. नोटरी वकील साहेबांनी बिंदास आपलं पुऱ्या काम तर करायचे ना. तो माणूस आतंकवादी, जर्मन मिलिटरी मधला तो माणूस पकडला गेला. दिल्लीची यंत्रणा हल्ली. नोटरी वकिलांना जेव्हा माहीत झालं त्यांनी सुसाईड केली. ही पाळी तुमच्या आमच्यावर आणू नका, दस्तावेज बघून करा, गांभीर्य घ्या. योगायोगाने मी ऑल इंडिया फिल्म सेन्सर बोर्डाचा मेंबर आहे. 18 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर आमचं EPS आहे, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. जुन्या लोकांना रेखा आवडते, नवीन लोकांना काय काय आवडते. तर एक मी सर्वांना तर बोलू शकत नाही, पण अध्यक्षांना विनंती करतो की दरवर्षी काही निवडक लोकांना पाठवा, म्हणजे तेवढं रिफ्रेश होईल. सलमान असतो, कधी शाहरुख खान असतो, कधी नाना पाटेकर असतात, कधी मी चावला असती. या चांगली गोष्ट आहे. पण मी पुन्हा एकदा बोलतो, त्यांची वकील चांगलीच नाही. त्या लोकांनी नोटरी वकील तर करणार असेल तर कायदेशीर काम करा. असं समजू नका की तुम्ही रजिस्टर नोटरी केली आहे तर गुन्हा दाखल केला. म्हणून सेक्शन 13 साठी आम्ही 2013ला त्या तत्कालीन पोलीस महासंचालकाला मी जाऊन भेटलो की साहेब तुमचे वकील येतात 34 मध्ये आम्हाला घेतात, गुन्हा तर दाखल होऊन जातो, उद्या पेपर मध्ये येते. त्या वकिलाचा पोरगा समजा 10-11 वर्षाचा असेल, अशी अनुभूती तरी घडते. बाबा वकिलावरही गुन्हा दाखल होतात का? पण त्याची त्या घरात त्या मुलासमोर जनसामान्य पेपरामध्ये भरपूर नाव येतं, हेडलाईन नोटरी. असं काहीतरी समजून करा. त्याच्यासाठी संघटना उभी आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतो.
टीव्ही मध्ये आल्यासारखे वाटायले आपल्या इथे चव्हाण वन बाय वन प्रश्न विचारा. ही संधी आहे. We want that question No, answer sir. session should be open. 8 ऑगस्टला आम्ही सोनाक्षी सिंगला बोलवलो. सोनाक्षी सिंग. एक कार्यक्रम 8 ऑगस्टला बोला आम्ही. शुक्रवार फॉर्म आहे ना सर. 7:30 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत त्या हाताने विधिमंत्रीच्या हाताने इनॉग्रेशन होणार. 10 ते 2 हा कार्यक्रम होणार. 2 ते 2:30 लंच आहे. 2:45 वाजता आपण एक सेमिनार घेतोय, प्रश्नोत्तर एक वर्कशॉप घेतोय, त्याला ऍड्रेस करतील विधिमंत्री. आणि 5 वाजता आपण संपतो. वन डे आहे. या आपण मी 8 महिन्यापासून ही फॉर्मट करते या कॉन्फरन्ससाठी. मी सणाला मी जातपात मानत नाही, मग वेगळा मानतो. पण सणाच्या दिवशी सुप्रीम कोर्टाच्या सीजन साहेबांच्या रजिस्ट्रार सोबत इंच्या दिवस ते बसलो होतो, कारण महिला लंडनला जाणार होते. ते वाटते प्रोग्रामवर आहोत म्हणून ते गेलो मी. माझा मुलगा डिसेंबर मध्ये एवढा सिरियस ऍक्सिडेंट झाला होता शिक्रापूरला, तरी मी हा बिल साठी मी दिल्लीमध्ये गेलो. आपल्यामध्ये एक दुसऱ्याला असायला पाहिजे, एक दुसऱ्याला मदत करण्याची आपल्याला आपण ती जागृती हवी, तरच बघा तुम्हाला कोणी वाचू शकाल. तुम्ही नोकरी आहात, तुमचा हात, तुमची पेन, तुमचा रजिस्टर, तुमचे स्टॅम्प तुम्ही स्वतः जबाबदार. संघटन काय करेल? येईल, मदत करेल. पण अशा जागा तुम्ही जाऊच नका तिथं आपला तो काहीतरी वाटोळं होणार. त्या वकिलाची गरिमाला, नोटीसच्या गरिमाला विधिमंत्री आता घोषित करणार आहे. नोटी वकिलांना आपण आय कार्ड देतो भारत सरकार. आतापर्यंत कधीच झालं नाही. भारत सरकार नोटी पण कमीत ते बघून तरी काहीतरी बँकेचं काम करणार नाही. दुसरं, संघटनेचे ज्यांना पदाधिकारी व्हायचे त्यांनी आम्हाला नाव सुचवा अध्यक्षांकडे. पण असे नको पद घेणारे आणि तिथं ऍक्टिव्ह त्यांना खरोखर संघर्ष करायचा चळवळीचे लोक आवडतात. तिसरी गोष्ट, बरेच वकिलांना टोल नाक्याचा प्रॉब्लेम असतो. 9 ऑगस्टला ते घोषित करणारे विधिमंत्री की नोटरी वकिलांना नोटरी वकिलांना टोल एक्झम्प्ट करणार. संघटनेची सदस्य झाला महाराष्ट्रात जेव्हा नोटरी असेल तर मॅडम मला नवऱ्याला नोटरी असतील तर तुम्हाला व्हीआयपी ट्रीटमेंट देतो. कसं काय? महाराष्ट्रात जेव्हा नोटरी असेल वायलॉर मध्ये आहे आणि ते आम्ही भारत सरकारकडून करून घेतलं. भारतात कुठेही तुम्हाला जायचं असेल, तुम्हाला पद असेल महाराष्ट्र गोवा नोटरी संघटनेचा, तर तो व्हीआयपी गेस्ट हाऊस तुम्हाला कुठे जायची गरज नाही. तुम्ही ते पाठवलं की तुमच्या नावाने आला होईल. वकिलांना कोणी विचारत नाही. वकिलांना आपण जे स्तंभ आहोत, वकील म्हणजे देशामधला एक असा इन्स्टिट्यूट आहे. त्यांना मतदारसंघात शिक्षकाला भेटते पदवीधर मतदारसंघ, वकिलांना काम आहे. याच्यासाठी आम्ही एक रिट पिटिशन आम्ही टाकतो. दुसरं, नोटरी वकिलांचा सेपरेट बाहेर का असू नये. कोणता बारचा सदस्य तुमच्याकडे येऊन तुम्हाला वोट मागायला येतो, पण 2021चं बिल आम्ही रडत प्रत्येकाकडे गेलो. कोणी फक्त पत्र द्यायला फिजिकली या ना. आज 48,000 वकील झाले आपल्याकडे महाराष्ट्रात. 2-4 तर आरामशीर आपण सदस्य होऊ शकतो. बहुत गरीब लोक आहेत.
आपली लढाई आपल्याला लढावी लागेल. तर आपण नाही लढणार, तुम्हाला कोणीच मदत करणार नाही. संघटना किती असतात जाऊ द्या, काय होतं ते सोडू द्या, पण आज कामाची पावती आहे म्हणून अध्यक्षांनी मला इथं बोलवलं. आज कामाची पावती आहे म्हणून विधी मंत्री तिथे येत आहे. आज कामाची पावती आहे म्हणून संघटनेला काय करतो म्हणून लॉर्डशिप येत आहे. आपण मदत करा. बोला पत्रावरती आपण जे झालंय तर परत काय लोक नोटरी करतात, त्याचं काय पत्र ऍड्रेस झालं आणि परत ते नोटरी करतात काही लोक. त्यांना कायद्याचं ज्ञान नाही. काय रिस्क आहे त्याच्यामध्ये? आपण आपला जो नोटरी ऍक्ट आहे 1952 चा नोटरी ऍक्ट आलं का लक्षात? समजा आपण ते अटेस्टेड केलेले, अटेस्टेड कोण केलेले? ओळखीच्या लोकांनी त्याच्या ते समोर येतात तुमचे प्रश्न काय आहे समजून घ्या. मग तुम्ही मग कसं काय करू शकता? बिफोर मी म्हणजे जेव्हा परत तुम्ही तुमच्या समोर तो माणूसच नाही. मला एक तुम्हाला काय बिल्डिंग होती, बिल्डिंग बद्दल विचारला. एका वकील साहेबांनी बिल्डिंग नोटरी केली. त्याने नोटराइज केलं तो डॉक्युमेंट. पीडी ते पुणे मला पाठवतात. प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट सेशन जज पीडी पुणे मला पाठवतात. ऑनरेबल ॲडव्होकेट सय्यद सिकंदर अली, विशेष महाराष्ट्र अँड गोवा नोटीस असोसिएशन, महाराष्ट्र अँड गोवा. सब्जेक्ट सस्पेंशन ऑफ सर्टिफिकेट ऑफ प्रैक्टिस ऑफ श्री जितेंद्र जयराम कांबळे, notary license number 5305 from practicing as notary for a period of 3 months, that is from 5725 to 58. Inspector sir, I am directed by the Honorable Principal District and Session Judge Pune to communicate the following order passed on the letter dated 15/7/2025, issued from Radhe Shyam Singh. Radhe Shyam Singh was the Under Secretary Notice to the Government of India. Send the copy of the Chairman of the Bar Association and Notary Association, Maharashtra Government. The photocopy of the said letter dated 57/25 and notice is enclosed here with for kind refusal and necessary action. Thank you. बिल्डिंग त्यांनी काय केलं? तो माणूसच जागावर नाही. जसं आपण अटेस्टेशनचा प्रश्न विचारला, त्यांनी सर्वांनी साक्षीदार मारलं. लिहून देणाऱ्यांची बिल्डिंगची स्वाक्षरीच नाही त्यांच्यावर. आणि आपले साहेबांनी करोडची प्रॉपर्टी 3-4 दस्तावेज असेल वाटत घेऊन घ्या. बिल्डिंग हिब्बानामा मुसलमानांचा समजून घ्या. फार नक्की साहेब आहे तिथं. हिब्बा जो असतो, हिब्बा मोबडला मध्ये हिब्बा म्हणजे तुम्ही तोंडी हिब्बा, रिटर्न हिब्बा, हे हिब्बा, पण ते सर्व बोगस हिब्बी असतात. हे लक्षात घ्या. बोगस याच्यासाठी म्हणतो जे खरोखर ते आई श्रीमंत असेल, बाप श्रीमंत असेल, तो जातो स्वतः येतो समोर आणि तो करून देतो त्यांना. समजा तो हिब्बेवाले जर तुमच्याकडे तो देणारा नाही, येणारा नसेल, साक्षात नसेल, एजंटाने घेऊन आले असतील,
आम्हाला एक रुपया नियम निबंधकामध्ये तुम्ही गेला तर ते रजिस्टर्ड डीड आपलं त्या स्टॅम्प जी असते चलन वगैरे ते जे ऍप्लिकेबल आहे ते पण सुप्रीम कोर्टाचे सायटेशन आहे की 100 रुपयाच्या मुद्रांकावर नोटरीला अलाव केलेले आहे. आलं लक्षात तुमच्या? आणि त्याच्यावर जर तुम्ही कुठे गेला असेल PR कार्ड वगैरे बनवणार असेल पण मला वाटतं की मुंबईच्या प्रांताचा तो एक थोडा वेगळा आहे म्हणजे एकदा मुंबई आहे आणि तिकडं आहे त्याच्यामध्ये थोडंफार काही तफावत असेल पण जास्त काही नाही. बोला आलं की का बोला असं आहे की any immovable property to transfer by way of gift, sale or this thing, it has to be registered by paying stamp. By paying stamp. But the IBANAMA is how IBANAMA is excluded from that. स्टॅम्प ऍक्ट एकदम जे केले स्टॅम्प ऍक्ट मात्र Not नाही स्टॅम्प ऍक्ट वाचलं का आपण प्रोव्हिजन आहे मोडल लॉ मध्ये ते एक्सेप्ट करतात ना असं झालं ना? Mohammedan law will prevail over the stamp act. पण तसे महसूल महाराष्ट्राच्या महसूल रेव्हेन्यू कुठून चालतो आपल्या महसूल डिपार्टमेंट असंच एक प्रकरण त्याच्याकडे गेलं होतं. आता याच्यामध्ये कसे की हिबाचं काय किती प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे का? हिबाचे प्रकार काय मॉडेल नावामध्ये कसे आहे की हिबा म्हणजे कसे आहे की हिबा ओरल हिबा ओरल हिबा ओरल हिबा त्या हायकोर्टाने कन्सिडर केलेली बरेच साक्षी मला देऊन जातो. दुसरं 2 साक्षीदार तो समजा दवाखान्यात आहे तो जाऊ शकत नाही साध्या कागदावर काय नाही तो मॉडेलला प्रोव्हिजन आहे तो एक्सेप्ट होऊन जातो. तिसरा नोटरी जी आहे नोटरी हिबाना त्याच्यावर म्युटेशन होऊन जातो. आता तुम्ही म्हणाल बिल्डिंग समजा एखादा माणूस मेला बिल्डिंग रजिस्टर्ड होते का? Not compulsory. नोटरी झाली बिल्डिंग एक नोटरी आहे. असं आहे पण रजिस्टर करायला हे नाही झालं. नोटरी जी आपण रजिस्टर करतो नोटरी नोटरी जी आपण रजिस्टर केली नोटरी विली आणि विली देणारे एक्सपर्ट तर तो विली रजिस्ट्री ऑफिस मध्ये जाऊन पुन्हा रजिस्टर करता येईल नोटरीवर. कसं करता येते तेव्हाचे 2 साक्षीदार जर ती तुम्ही बरोबर नोंद केलेली असेल तर ते नोटरी 3 साक्षीदार रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन ते ड्युटी भरून त्यांचा जबाब घेऊन नोटरीने माझ्या समोर केलेला आहे 2 साक्षीदार माझ्या समोर केलेला आहे आणि ते तुम्हाला असे डॉक्युमेंट रजिस्टर करता येते. मी काय एक कायदा असा आहे एनी डॉक्युमेंट इफ एक्झिक्युटेड विदिन 4 months you have to register. You can't within 4 months you have to register. नोटीस बद्दल बोलतो नोटरी आणि मी एक काम करतो ना तुम्हाला आहे ना डॉक्टर साहेबांच्या ती रजिस्टर झालेली वेगळी ती नोटरी कागदच बोललेलं रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये काय आहे की 4 monthsच्या ऍक्टमध्ये इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908 मध्ये my question is once you anybody as per as executed a will it has to be registered within 4 months and not after that.
So the question is regarding 4 महिन्यात रजिस्टर झाल्यावर कुठे पण नोटरीसाठी साहेबांनी सांगितलं मी तुम्हाला ऐकून काय नाव म्हणजे असं बरोबर फार काय किती करते ऐकून घ्या माझ्या वयाचे 35 वर्ष मी 11 वर्ष सरकारी वकील हायकोर्ट होतो 35 वर्ष मी आज 35 वर्ष झाले माझ्या वकील व्यवसायाला मी साहेबांकडे तो डॉक्युमेंट दस्तावेज तुम्हाला ऐकू ते बघून घ्या आणि नंतर मग तुम्ही मला नंबर घ्या आणि मला फोन करा बोल जे आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. होय. हे आहे दस्तावेज affidavit of signature. तर त्यांनी काय केलं इथं हा दस्तावेज जर नोटरी सेलला गेला याचं रजिस्ट्रेशन सुरू करतो का त्याचा नोंदणी नंबर नाही रजिस्ट्रेशन नंबर नाही आयडेंटिफाईड बाय मी कधी कधी काय होतं हे आपल्या आपला अधिकार आहे डिस्क्रिप्शन पॉवर आपल्याला कायदा सांगत नाही हे लिगल आहे बोला कसं काय शक्य कंपल्सरी मग पैसे कशाने घ्यायला तुम्ही तुम्हाला मला एक सांगा नोटरीची फीस किती आहे तुम्हाला घ्यायची आपण एखादा दस्तावेज करतो नोटरी नियमानुसार तुम्ही किती ऍप्लिकेबल तुम्हाला नोटरी नियमानुसार सांगा 35 पाहिजे किती घ्यायची तो 100 100 सांगा ना मला काय चुकतो आपण काय करतो त्या वकील साहेबांना एक आपले नवीन नोकरी वकिलांना जो ज्युनियर असतो तुमचा एखादा नोकरी वकील त्याला त्या नोकरी कंपल्सरी उद्या समजा जाऊन निघून आला आणि तो तिथे देता का असं करू नका वकील पत्र जर त्यांचा आपला पक्षकार असेल तुम्हाला स्वतःला ते अपील करता येईल स्वतःचा जे बीपी असेल आपला स्वतःचा पक्षकार आहे तर आपण व्हेरिफिकेशन आहे ना बाबा व्हेरिफिकेशन कसं करतो आपण हा माणूस कोण आहे ते साक्षीदार तुम्ही कसं काय या भयंकर या चांगले वकीलदार आपल्यासाठी आपल्या फोटो लावा आधार कार्ड घ्या सर्वात आधार कार्ड त्या दस्तावेजाला सपोर्टिंग आधार कार्ड त्याचं कंपल्सरी घ्या पुन्हा त्याची एक झेरॉक्स प्रत आपल्याकडे ठेवा जर तुम्हाला उद्या काही घडलं तर तुम्हाला कोणी उद्या कोर्टमध्ये द्यायची कॉपी आणि सुप्रीम कोर्टाने एका मॅटरमध्ये एका जजमेंटमध्ये असं लिहिलेले की जर तिथं अंधारी झाला असेल डिफेन्समध्ये काय तिथं आपल्या वकिलांना बोलण्यासाठी सांगितले की तिथं लाईट नव्हती ही नव्हती तर लाईट नव्हती हा रिझन नाही तुम्ही तो दस्तावेज तुमच्याकडे ठेवा जेव्हा लाईट आली
आधार नंबर फोनवर घेऊन टाक. पेपर घेऊन किती दुसऱ्यांना पण ते कळेल. इकडे सर एक लिस्ट बनवली आहे मी सर. लिस्ट बनवली आहे. फर्स्ट पेजवर बिफोर मी आणि रिमार्क्स आहे. लिस्ट घ्या ते. आपण सर्वच प्रश्न जे घेणार आहोत फक्त वन बाय वन आरामात फर्स्ट आणि सेकंड हे नवीन नोटिफिकेशनला थोडं द्या आहे. हा फॉर्मेट आहे बघा. हा याचं सर्वांनी फॉलो करा. एकदम सुंदर आहे. म्हणजे सिनियर आहे तुमचा अनुभव आहे. तुम्हाला माहितच होतं. बरं आता रैशरमध्ये कसं काय रैशरमध्ये ऐकून घ्या. रजिस्टरमध्ये तुम्ही जेव्हा आपलं 1 जानेवारी असते 1 जानेवारी पासून पहिला नंबर प्रश्न 1 त्याच्यामध्ये डॉक्युमेंटचे डिटेल लिहायचे आणि हो शक्यता तुझं रजिस्टरवर आयडेंटिफिकेशन कोण करतो त्याची स्वाक्षरी घेऊन तिथे आयडेंटिफाईड रजिस्टर मार. दुसरी गोष्ट 1 जानेवारी ते 7 जानेवारी पर्यंत तुम्हाला नोटिसला आपण वर्षामध्ये काय केलं ते पाठवलं ते मॅन्डेटरी आहे. जर तुम्ही त्याच्यामध्ये जर डिले झाला तर तुमचं रिन्युअल तो अटकून जातो हे लक्षात घ्या. तिसरी चीज एव्हरी इयर आहे 1 जानेवारी ते 7 जानेवारी नोटरी ऍक्टचा पान नंबर 32 बघा. त्याच्यावर सर्व डिटेल्स आहे. बारीक बारीक गोष्टी आहे पण रिन्युअलला अडचण येईल. आज भारताचे कमीत कमी 32,000 रिन्युअल अडकलेले आहे. फक्त रिन्युअल आपण ते त्यांनी ते पाठवलं नाही. माहित होतं कोणाला पण छोट्या छोटी गोष्टी. दुसरं एका हायकोर्टाने एका मॅटरमध्ये महाराष्ट्रात आपण त्याचे 2 प्रकारचे नोटीस होते. काही महाराष्ट्र शासनाचे आणि आपण सर्व सेंट्रल गव्हर्नमेंट. हायकोर्टामध्ये एका मॅटरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या नोटीस विरुद्ध काहीतरी मॅटर चालू होतं. तेव्हा त्याच्यात मायलॉर्डशिपनी महाराष्ट्र शासनाला लिहिलं होतं की तुम्ही इन्स्पेक्शन करा. इन्स्पेक्शन करतो ना आपण दरवर्षी करतो की नाही करतो. पण त्या इन्स्पेक्शनला आमच्या नोटीसला काय ते नोटीस बघतच नाही. फार एकदम सिरियस सांगतो. पण 1 जानेवारी ते 7 जानेवारी पर्यंत तुम्ही ते नाही अहवाल पाठवला कोणाचे सीओबी कोणाचे रिन्युअल जर राहिलेले असतील सन्मान्य अध्यक्षाकडे पाठवा. तिथं आपण जे करतोय आता पण बरेच लोकांचे सीओबी आणून घेतलेले आहे मी आणि 1.5 वर्षापासून जे डिले झालं कृपया करून डिले होऊ देऊ नका. 6 महिन्याच्या आत पाठवा. फिजिकली जाऊन तुम्हाला जाता येत नसेल त्याची रिसिप्ट तुमच्याकडे ठेवा. आता विधी मंत्रीने सांगितलं आम्हाला की त्यांना सर्वांना घरी बसवणार. आता हे जे डिले झालेले तुम्ही हायकोर्टात सुद्धा गेला सुप्रीम कोर्टात सुद्धा गेला तुमचं रिन्युअल होणार नाही. तुम्ही आमचे हातात यावेळेस आम्हाला माफ करा. 1.5 वर्षापासून पहिल्या वेळेस 9 ऑगस्टला विधी मंत्री करणार आहे. सर्वांचे रिन्युअल आता तुम्ही म्हणाल की मला यावेळेस तुम्ही आम्हाला माफ करा. पुढच्या वेळेस आता माफ करा. संघटन बोला
घेणं देणं नाही. तुम्ही नील 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 पाठवा. मला काय लक्षात पण पाठवायचं बरं. थोडं मी बारीक सांगतो. समजा तुम्ही केले काम दाखल माणसाकडून, कारण आता श्रीमंत वकील साहेब कोणती गरज नसते, सिनियर आहे, बरेच आपलं काम असतात. तर काय करायचं, ऍप्लिकेशनवर 1 जानेवारी खाली 1 जानेवारीची हे लक्षात घ्या. बरेच त्या छोटी मोठी आपली एक टेक्निक नेहमीच करू नका. बघा सर्व दुसऱ्याला खायला तरी बोलत इकडे कोणी 1 by 1 त्यांनी केलेला आहे, दुसऱ्याने सांगितलं. मला काय ऐकू सरकारी वकील इंग्रजी अशी बोलतो पण मी मराठी बोलत नाही, कारण मराठी ते बोलले नाही त्यांना उत्तर सुचत हे तथ्य आपण पाळले. जर मराठी येत असेल सुरुवात करा, हिंदीत बोला, मराठीत बोला. काय नाव तुमचं? अच्छा. Can you forward it, sir? हिंदी I did not understand. Let me see. Wait, I'm saying. Any person who has come from any other city, we get the notice for that person, but it has to be only that the signature from which we got the seal. बरोबर तुमचा प्रश्न. आलं लक्षात. तुम्ही न्यूट्रिशनचा विचार करता. समजा एखादा कलकत्ता वाला पुढे आणि तो डॉक्युमेंट तुमच्याकडे विभाग म्हणून आला त्याला नवीन नोटीस वकिलांना जर एक्सटेन्शन करायचं असेल तर त्यांनी 7 महिन्याचं नंतर 7 months 9969270270 717 Vijay Sir. Send you a message. I'm president for Maharashtra. आणि आता तर आम्ही असं ठरवतोय एवढे वकील आहेत त्यांना नोटीस करून द्या. तुम्हाला 10 वर्ष तुम्हाला तो दस्तावेज जमावून ठेवायचा आहे. त्याचे सायटेशन मी सर्व अध्यक्ष बघा तुम्हाला प्रश्नाची उत्तरं जर हवे असतील तर सायलेन्स ठेवा. Madam, there is no network here. You send a high letter. I will check this. जर ऐकून घ्या. आलं तुम्ही काय करा हे ठेवा हा नाही ठेवा बिलकुल नाही 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 ऐकून घ्या मी काय बोलतो. ते एक्सटेन्शन साठी ऍप्लिकेशन करा ज्युरिडिक्शन ठाणेचं. तुम्हाला ठाण्यामध्ये करायचं असेल नसताना तुम्ही
तुम्ही ठाण्यामध्ये राहता का? ठाण्यामध्ये राहता का? समजलं मला. जाधव साहेब याचे अर्ज घ्या, ऍप्लिकेशन घ्या, तुम्हाला स्टेशन आम्ही करू. प्लीज सायलेंट वन बाय वन. तुम्ही विचारा. एम्बेसी से अगर कोई डॉक्यूमेंट आया है, जो बंदा वहाँ पे है उसको वहाँ के इंडियन बराबर है, समझ गया मैं. अगर अमेरिका में है वो और कोई डॉक्यूमेंट वो यहाँ भेज रहा है, किसी चीज के लिए जीपे दे रहा है, वो कर रहा है, तो वो वहाँ के एम्बेसी में बिफोर में होके आता है. तो यहाँ जो तो उसमें अपन ने क्या करना, जो यहाँ जो ले रहा है, जीपे ले रहा है या जिसको अथॉरिटी दी हुई है, उसकी साइन लेके रजिस्टर करके अपन अटेस्टेड बाय का सिक्का मार के और उसमें मेंशन करना एम्बेसी का पूरा डिटेल्स उसके अंदर, उसके साथ एक लेटर रहता है. उसमें तो ऑलरेडी डिटेल रहता है एम्बेसी का, तो भाई उसमें रजिस्टर मेंटेन का वही पेपर ले ना अपने पास. तो बिफोर भी करने का अटेस्टेड Attested. वन बाय वन. सर कौन कौन से डॉक्यूमेंट अटेस्टेड करना है? सरकारी डॉक्यूमेंट सब बिफोर नहीं करना, बाकी जो अपना आप पैसे ज्यादा मिल रहे हैं उसमें सब अटेस्टेड करना. वन बाय वन. ट्रू कॉपी मध्ये काय करायचं, जो डॉक्युमेंट आपलं घेऊन येते, समजा तुमचा सर एक्झाम्पल देते. समजा रेंटने आपण नोटीस देतो समोरच्या पार्टीला, लँडलॉर्डनी नोटीस पाठवतो, तर त्याचं आपलं ट्रू कॉपी रेंट अग्रीमेंट नोटीस तुम्ही रेंट नाही भरलंय याची ट्रू कॉपी त्यांनी कोर्टात दिली. तर ट्रू कॉपीचं डॉक्युमेंट कसं असतं, म्हणजे काय बघायचं, कंटेंट काय त्याच्यामध्ये, त्याचं नाव काय असतं, नोटीस तिथं मेन्शन करायचं, त्या डेट मध्ये आपण अटेस्टेड ट्रू कॉपी केली म्हणून तिथं मेन्शन करायचं. जे आले तुमच्याकडे त्यांची स्वाक्षरी घ्यायचं, आपली स्वाक्षरी करायचं, 25 लावायचे रेट सील आणि त्याच्यावर नोंदणी नंबर नोंदवून सर इथे याच क्वेश्चन मध्ये एक क्वेश्चन सर, ट्रू कॉपी मध्ये we require the notary seal also, right? You cannot just put a stamp of a नो कंपल्सरी compulsory. थँक यू. सर हे आले की सही करायला पाहिजे. आपल्याला कसं समजणार, ट्रू कॉपीसाठी आले अरे आपल्याला कसं समजणार कोण आले तुमच्याकडे. तुमचा प्रश्न आहे यांचा. हायकोर्टामध्ये आर्ग्युमेंट चालू होतं. त्या नोटी वकील त्या अफिडेविटवर नोटी 1, 2, 3 पिटिशनर होते. मला विचारलं कुठे का तुम्ही मग अपडेट करून आपण दुपारच्या सेशन मध्ये घेऊ. आता ते पक्षकार होते, त्यांनी काय केलं, अरे साहेबांकडे नोटी मारून द्या. बोलता बोलता कोर्टाने विचारलं की हे नोट आपले हे पक्षकार कुठे, तर ते पक्षकार 500 किलोमीटर दूर राहत होते. तर 3 मधून 1 हाजीर होता. 3 मधून 1 हाजीर होता. त्यांनी काय केलं, नोंद सुद्धा केली नाही, अफिडेविट करतो. मी काय सांगितलं की हे तुमचे शासनाचे दस्तावेज आहे, हे अफिडेविट त्याच्यात गुंतवणार बिफोर मी मारून देऊ टाकतो. आता ते कोर्टाच्या ध्यानात आलं. म्हटलं तुम्ही तर म्हटलं ते 2 जे आहे पिटिशनर ते तर धुळेला राहतात,
कोण आहे नोटरी? आता त्यामध्ये मी पण सरकारी वकील हायकोर्ट म्हणतो मी पण नोटरी होतो. आपण तर नाही मी एकच तिथं पाहू लागलो. तसं तर मी शक्यता कधी केलं नाही, करत नाही. त्या नोटरी वकिलाला त्या मायला ती कोण आणलं, पोलिसांना बोलवलं कोणाला, त्या नोटरी वकिलांना हजर केलं. काय उत्तर देणार? हायकोर्टात समजून त्यांचं विचारायचं नोटरी सस्पेंड झालं, ते तर झालं हे समजू नका, फक्त लायसन्स सस्पेंड होईल. त्यांची सर्व्हिस ऍडव्होकेसी ऍक्ट आहे. त्याला एक एक विचारा, मला जरा जायचं. आवाज सुंदर आहे आपला, आवाज सुंदर असतो नाही असेल पार्टी फाईल करायचं तर आपण ते नोटरी करू शकतो का? मला बिफोर मी करू नोटरी. हे एकच लक्षात घ्या, याचं एकच सोल्युशन आहे. तो माणूस तुमच्या समोर उभा पाहिजे, तो कुठलाही असू द्या, बिफोर मी आणि रजिस्टर नोंद संपला. आणि आपण स्वतः करू शकतो. बोला मॅडम. दुसरी कॉपी लावली आणि परत एक्झिक्यूट बदलावला. तर अशा वेळी नोटरीची परत आपण त्या नवीन डॉक्युमेंट वर घेऊ शकतो का? आमचं त्या मजकुराशी संबंधच नाही. ते ताजमहल विकू द्या का गुलाबा विकू द्या, काय घेणार करू नका. फक्त आमच्याकडे देणारा हजर पाहिजे, तो साक्षीदार हजर पाहिजे, रजिस्टर मध्ये त्याची स्वाक्षरी पाहिजे. आणि ऐकून घ्या, हायकोर्टात जे ऍफिडेव्हिट असतात प्रत्येक पानावर त्याच्या स्वाक्षरीच्या खाली प्रत्येक पानावर बिफोर तुझ्या शिक्का पाहिजे. किती लोक रेड इंक यूज करतात, किती लोक रेड इंक यूज करतात. रेड इंक कंपल्सरी आणि त्या स्टॅम्पवर जे आपण 25 रुपयाचे स्टॅम्पवर मारतो तिथे कॅन्सल म्हणून शिक्का मारा. कारण कॅन्सल एक वरिष्ठ मारायचा नोटीचा खाली मारायचा आणि मला सगळं उचकून एक अशी कपडे संघटनाकडे करा. नोटीची करके दे, अंजाम उसके हाथ में है. आगाज करके दे, भीगे हुए परों के साथ परवास करके दे. Are you the president? You're the president of Maharashtra Goa? Yeah, from Mumbai. No? कृपया विनंती आहे, तुमचं विषयाचं गांभीर्य समजून घ्या. रिअल लाईफ एक्सपिरियन्स शेअर करत आहे. प्रत्येकाचे प्रश्न आपल्यासाठी पण महत्त्वाचे आहेत. जशी रेडिंगचा प्रश्न होता तर असं नका समजू की तुमचा प्रश्न झाला म्हणून दुसऱ्याचा प्रश्न हा तुमच्या कारण सांगा.
काय प्रॉब्लेम आहे तिथं सांगा ते विचारलं तर आणि मला मुंबईच्या बाहेरच्या जाऊन मी करू शकते का? तुम्ही घरी जा छोटीशी पुस्तकं त्याच्यामध्ये बायबल त्या कायद्याचा अभ्यास करा आणि तुम्हाला तुमचे प्रश्न जे आहेत आपण काय करतो असे खरं तर ते अभ्यास करायचं सांगू का साहेबांना समोर असायला एव्हरी डॉक्युमेंट ईच डॉक्युमेंट करू शकता पण वो आपके सामने होना चाहिए आणि अशा वेळेस कसं आहे जिज्ञेस आहे पैशाच्या पण लोकल एखादा तिथं आयडेंटिफिकेशन त्याची पाहिजे ना असू द्या तुमचं पोझिशन काय असू द्या भारताची यादी दिलेली आहे त्या रजिस्ट्रेशन नंबरवर तुम्हाला जर सर्च करायचं असेल त्या सर्च करा तो नोटरी अप्लिकेबल आहे की नाही हे तुम्हाला लगेच कळेल म्हणून बोगस नोटरी वकिलांचा एजंटांचा खुळा झाला म्हणून आपण विधी मंत्री न्याय यांना विनंती केली त्यासाठी तुम्हाला आयडेंटिटी कार्ड देण्यात येणार आहे सिनियर लोकांना कारण संख्या कमी होती सिनियर लोकांना पद द्यायचे ते काम भरपूर होतं ना नोटीसचं संघटनेकडे कोण बघणार ते नोटीसचे महाराज आता संख्या जास्त आहे नवीन थोडंफार ऍक्टिव्ह आले आणि काही लोक असे आहेत की जसं आमचा राऊत आहे सुमित राऊत हा रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष तो संघटनेसाठी 24 तास उपलब्ध समीरा मॅडम आले आता ही बाईक बनवेल कुठून आले मॅडम आपण काय आले आपण काय आले सांगा नाही संघटनेसाठी तुमच्या नोटी वकील बंधूंसाठी आले ना तर सुमितचा नंबर मी देऊन जातो सरांकडे आणि सुमित तुम्हाला गाईड करतील आणि हे बघा आधी एकच विनंती 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस आहे त्यानंतर 2 मिनिटं मोबाईल नंतर तुम्ही चहा घेतली 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस आहे आणि त्या 9 ऑगस्टला आपल्या संघटनेची आणि नोटी वकील बंधूंची क्रांती होणार आपण 9-10 आपल्या मान्य विधी मंत्रीकडून मान्य करून देणार यासाठी पूर्ण महाराष्ट्र गोवा आतापर्यंत 17,000 रजिस्ट्रेशन झालेले आम्हाला आता हॉल कमी पडतोय आम्ही आता मोठा हॉल घेऊन आपलं एलईडी सर्व इथून सर्व बंद करतो आणि हे लग्न मुलगी आहे तिचं लग्न आहे समजा त्या निमित्त असं समजून त्या कार्यक्रमाला फक्त 2 तास फक्त कारण एक समजा ऐकून घ्या कारण 2021
2021 जर नोकरी बसायला तर आम्ही थांबवलो होतो ते पुन्हा येईल केव्हा येईल शकतो हे लक्षात नाही इथून कसं सगळ्यांना कळेल ना ह्या फोरमवरून सगळ्यांना कळेल अनाउन्समेंट तुम्हाला आणि मला कळून काय उपयोग ते तर माहितीच आहे बाहर गए मैंने बताया उनको ये सारी चीज जो है अगर एम्बेसी में कोई अपना ऊपर भी करता है वहां पर आप अगर वो इंडिया में है तो राइट दे रहा है जैसे जीपीए है कोई भी डॉक्यूमेंट वो रजिस्टर में आप एंट्री कीजिए और उसके जो कंटेंट्स है वहां से जो अमेरिका एम्बेसी रिलीज किए उसको पावर दिया वो कंटेंट्स उसमें लिखिए और वहां पर जो लेकर आए हुए उसकी साइन दीजिए वहां उन्होंने बिफोर भी मारा मगर हम बिफोर भी नहीं मारा कशासाठी विरोध केला नोटी करत होती नोटी त्यांना काय केलं तुम्हाला नोटीवरती विरोध करत त्यांना काय डॉक्युमेंट बनवण्यासाठी म्हणजे कोर्टाचे पेपर बनवले त्याच्यावरती ह्या नोटीस आपण माझ्यावरती सह्या केल्या पेपर होता म्हणून मला त्यांचा राग आला करायला पाहिजे असं म्हणणं नाही प्रश्न काय म्हणजे बारच्या ते नोटीस असत होते ते माझे नोटीस करत नव्हते नोकरी करत नव्हती कंप्लेंट करायची त्यांची कंप्लेंट केली कंप्लेंट केली त्याच्यानंतर मी हायकोर्टामध्ये गुलाब साहेबांनी मला नोकरी आहे तुम्हाला कोणत्याही कोर्टाला हायकोर्ट पोलीस जे काही नाटक झालं तुम्हाला फक्त कुठली नोकरी विरुद्ध जर तक्रार आली असेल तर जे भारत सरकारचे नोकरी वकील असतील ते त्यांना फक्त त्या विधी व न्यायमंत्रींना फक्त त्यांना राज्य शासनाचं असेल ते त्यांनाही अधिकार त्यावर बघा मी विधिमंत्रीमध्ये कमेंट करतो नो कॉम्युनिकेबल ऑफेन्स त्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकतात. आता एक अमेंडमेंट त्याच्यामध्ये आपण घेऊन घेऊ शकतो 2 वर टाकायचं पोलीस सुद्धा पण ते अधिकारच आहे ना पोलिसांना ते पोलिसांना समजत नाही 34 मध्ये चांगले श्रीमंत वकील आपण काय काहीतरी हे होईल म्हणून आपण काहीतरी ऍडजस्टमेंट करतो ही प्रक्रिया थांबायसाठी आपण 2013 मध्ये पोलीस महासंचालकांकडे GR आला ते GR मी आता देऊ थँक्यू ओके साहेबांच्या माध्यमातून 9 तारखेला तसं लॉ मिनिस्टर आणि यांनाही आम्ही निवेदन देण्याचा प्रयत्न करतो. तो नोंदणीला महाराष्ट्रात जसं पुण्यामध्ये साहेबांनी केलेलं आहे त्याच पद्धतीने मुंबई हिवाळी वसंत न्यायालय याच्यामध्येही आम्ही प्रयत्न करू की लवकरात लवकर कुठेतरी
नोकरीला एक जागा मिळेल. धन्यवाद.